कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डुग्ग्या कुठे गेलास? डुग्गू, आओ आओ ऐका ना, डुग्गू घरात कुठेच नाहीये। मला भीती वाटायला लागली आता। वासा तिकडेच काहीतरी नाहीये, घरात सगळीकडे शोधलं त्याला कुठेच नाहीये तो। कुठे गेला असेल माझा मुलगा? मंजू वहिनी कशाला टेन्शन घेताय? नीट शोधलात का तुम्ही त्याला? घरात असेल इकडे कुठेतरी। नाहीये कुठेच तो। मगाशी तो फोनवर खेळत होता म्हणून मी त्याला ओरडले। अरे देवा, अहो म्हणून हा घरातून निघून तर गेला नसेल ना? अगं मंजू वहिनी काय नको ते प्रश्न डोक्यात आणताय हो? तर असं काय करतस तू मंजू? सगळं हायसरच असत ना, मग तो काय जाणारा? इथे कुठेतरी खेळत असणार बघ। मंजू मामी तू शांत हो आधी प्लीज। बघ माझा मोबाईल आहे ना त्याच्याकडे, मग आपण माझ्या मोबाईलवर फोन करू, तो सापडेल लगेच। हा 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 मीच फोन करतोय। हा अरे देवा, डुग्गूकडे याचा फोन आहे। आता जर हा फोन श्रीनूच्या हातात सापडला ना, मग काय खरं नाही। लागला फोन? हा काय झालं बोला ना। बंद येता फोन। काय बंद आहे? नाही तो मला वाटतं ना, तो उमा वहिनींकडे काहीतरी खायला गेला असेल। हा 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 असं असू शकतं। मामी हे बघ, तू आधी शांत हो। हे बघ, तू त्याला ओरडशील किंवा मग आई ओरडेल म्हणून त्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल। आणि तसंही माझ्या मोबाईलची बॅटरी लोच होती ना, तो बंद झाला असेल कदाचित। हे बघ मी जाऊन बघून येतो। हा श्रीनू थांब, तुला ना तिकडे जायला नुसता बहाणा हवा असतो। तू नाही जायचं, मी जाते। नाहीतर बंधू काका, अहो तुम्ही उमा आत्याला फोन करून विचारा ना डुग्गू तिकडे आहे की नाही, मग कोणाच तिकडे जायची गरज नाहीये। मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा सांग, मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे नीट ठरवायचं नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।